आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील बोलतात। म्हणजे मराठीचे एक झाले कोणामुळे त्यांनी गेली शाळा त्यांना गेलं ओपन त्यांनी ओपनला गेलं माझ्या संगीत केलं आणि लागलं कागद वाचायला कागद पुढे घेतला तलवारचे दिलदार बरे नामका झाले आणि तलवारी घासा आता ते म्हणला तलवारी घासा गंजलेल्या मराठी तैड झाले आहे का नाही काही गरज आहे त्याला उकरून भांडणार नाही सुईना चला ना त्यो जितकं करेल तितका मराठी व्हायला त्यो जितका करेल तितका माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्या आपल्याला नाही हरायचं कोणाच्या पायाला पाय नाही लावायचं तुमचा लेकरू म्हणून सांगतो तुम्हाला कोणालाच पाय लावायचा नाही पाय पडायचा जवळ नरड्याला येत नाही तो सहन करू निवडणुकीत काही लोक म्हणले होते निवडणूक होईस तर संयम धरा धरला टेनी निवडणूक झाली की केलं सुरू तसं आपण बी आंदोलन संघ संयम धरा बघू आपण बी बघू नाविलाज सुरुवात आपल्याकडून नको आहे गाव खेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला त्रास देऊ नका एकाही त्यांनी देव द्या म्हणलंय मी तुम्हाला त्यांना देव द्या काय द्यायचं कारण छगन भुजबळला दंगल घडून आणायची कारण त्याचं तसं लगेच सांगतो एक 10 मिनिटं वेळ घेतो कारण मग अंग थरथर कापायला लागलं एखाद्या दिवस मला पुन्हा हॉस्पिटलला जावं लागतं का काय अंगात पुन्हा आग व्हायला लागली मी नाही खोटं बोलत काही शरीर नाही साथ देत मला खरं सांगतो मी तुम्हाला त्याने किती डाव टाकले त्याला दंगल करायची आणि आपल्याला नाही व्हायची त्याचं कारण सांग आपलं स्थगित केलेलं आंदोलन किती महिने झाले 10 महिने झाले आपलं आंदोलन सुरू आपलं स्थगित केलेलं आंदोलन उपोषणे आपल्याला परवानगी नाकार आपल्या शेजारी का दिली त्यांच्यावर नाही डोसणार आपण कधी छगन भुजबळने एवढा दबाव आणला त्यांना दिली त्यांना देऊ नये मताचे नाही आपण याला काय म्हणते जातीवाद नाही म्हणतात काय म्हणते हे छगन भुजबळचे मराठ्यांच्या विरोधात डावस आहे ना आपला विरोधक ओबीसीचा कुठला नेता आहे ना धनगर बांधवांचा कोणता नेता आहे सगळ्या मराठ्याला ओबीसी दंगल घडवण्याचं जातीय तीळ निर्माण करायचं काम करत असत तर फक्त एकटा छगन भुजबळ दुसरं कोणीच नाही त्याच्यामुळे त्यांनी किती काही केलं तरी आपण नाही आणि कधी हटणार सुद्धा मी काय चूक करतो मला सरळ सांगा तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतके झाला तुमचे भांडणं करायची तयारी आहे आरक्षण असून आम्हाला न मिळवून देण्यासाठी भांडणं करायची तयारी मग मला एक सांगा आम्हाला नाही म्हणल्यावर आम्ही किती तयारीत असतो काही बांधवांचं म्हणणं आहे मला फक्त शिवभावाच्या शेजारच्या लोकांना आंतरवाड्यातल्या गावकऱ्यांना सांगायचंय सगळ्या ओबीसी बांधवांचं मराठ्यांना तुमचं म्हणणं काय मला नाही माहित पण एक गावचा मानलेला पुत्र म्हणून का एक सांगणं माझा कर्तव्य तुम्हाला म्हणून सांगतो जिथपर्यंत ओबीसी बांधवांना ऐकायला येते तिथपर्यंत ऐका आंतरवाडीतल्या आणि मराठ्यांना सुद्धा आणि सगळ्या जाती धर्मांच्या तुम्ही अवश्य विरोध करा मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही अवश्य विरोध करा मराठ्यांकडून तुम्हाला कसलाही विरोध होणार नाही शब्द काढला जाणार नाही आंतरवाली सुद्धा आणि आंतरवालीचे बाहेर सुद्धा फक्त जे सत्य आहे ते स्वीकारा सांगतोय ऐकायचं तर ऐका पटलं तर पटून घ्या नसेल पटायचं तर नका पटून ओबीसीला आरक्षण 1967 ला दिलं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हे फक्त मी आंतरवाली आणि परिसरातल्या शिवभावांसाठी सांगतो ऐका नाही तर नाही काय सांगणं माझं कर्तव्य स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ओबीसीला आरक्षण मिळालं 1967 राहिलेल्या ओबीसींना मिळालं 1990 ला हे झालं तुमचं आता सांगतो आमचं 1884 म्हणजे 150 वर्षापूर्वी मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण तुम्ही आधी का मी आधी तुम्ही आधी आरक्षणात नसून
तुम्हाला आमच्या नंतर दिलं गेलं तरी आम्ही विरोध केला नाही. ओबीसीला का आरक्षण नाही म्हणून. उदाहरणार्थ या गावात 5 एकर जमीन आहे, ती आमची मराठा बांधवाची. पण तुम्ही काय म्हणाला, ती आमची, तुला नाही देत. याला इकत भांडण घेतलं म्हणतात का नाही म्हणत. तुमची तुम्हाला राहू द्या, तुमच्या जमिनीला आम्ही हात लावित नाहीत. पण तुम्ही आमची जमीन खाताय, ती आमची आहे आणि तुम्ही म्हणता ती आमची आहे. कारण 7/12 आमच्या नावावर आहे, हे मान्य करा. जमिनीवर घ्या. तुमच्या घरात तुम्ही ज्या राहता त्या घराचा 7/12 तुमच्या नावाने आहे म्हणून तुम्ही त्या घरात राहता. तसा घराचा 7/12 आमच्या नावाने, तरी तुम्ही म्हणता हे घर तू आणि घराच्या बाहेर होय, म्हणजे ही तुमची झाली दारागी. 1884च्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, कुंडीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट हे. ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं 1967 ला, त्यावेळेस त्याच्यात कुणबी मराठा सुद्धा आहे. तुम्ही कशाच्या घरून म्हणतात आमच्या धक्का लावू नका, आमचं ताट खाऊ नका, आमचे भाकरी खाऊ नका. समजून घ्या भावना. कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. शेवटी एकामेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेले चेहरे बघायचे, एकमेकाच्या गल्लीतून जाताना एकमेकाला चालता चालता रामराम घालत जायचे, एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकाच्या मदतीला तांब्याभर पाणी घेऊन पळावं, या भूमिकेत आपल्याला राहायचं. आम्ही तुमचं घेत नाही, तुम्ही सगळ्यात आधी हे समजून घ्या. तुमच्या आधी 150 वर्षापासून आरक्षण आमचं आहे, फक्त आम्हाला माहित नव्हतं ते आहे. आता माहित झालंय. माहित झालं तुम्ही मोठ्या मनात म्हणाल त्यांचं जर नोंदी असल्या त्या त्यांना आरक्षण, कारण तुमच्या जागेवर मराठा असतात तर तसंच म्हणलं असतं. कारण धनगरांचं आरक्षण काय घटनेनं एसटी केली, आम्हाला ते चौंडीला दाखवण्यात आलं म्हणून आम्ही आजपर्यंत ठासून म्हणतो धनगर एसटी द्या त्यांना आरक्षण. नसतं तर आम्ही नसतं म्हणलो. तसं तुम्ही खोट्याची कड ओढू नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. जर आमचं आरक्षण आहे आणि चौंडीला नेतानाही वडीगोद्रीच्या धनगर बांधवांना आम्ही सोबत गेलो होतो. आजही सांगतो, मी नाही तर सांगायचं पण सांगतो, कारण ही आपल्याला छगन भुजबळ दंगल घडून आणणारे म्हणून सांगतो. मी गोदापट्ट्यावर तर प्रेम करतो, पण जे आंतरवाडीच्या शिवा भावाचे गाव आहेत त्यांच्यावर सुद्धा करतो. कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. वाढू द्या 10 मिनिटं, गरज आहे. आता मी 10 मिनिटं जास्त बोलून पण गरज आहे. मी वळीत येताना, पूर्वी मी वळीत येताना सरळ जायचो. मला जर आंबडला जायचं असलं, सरळ म्हणजे वळीतून सरळ नको. आपल्यात आंदोलन सुरू झाल्यापासूनचा विषय सांगतो, 29 ऑगस्ट पासून आतापर्यंत. त्यावेळेस वडीचा बांधव विरोधात होता नव्हता हा भाग लांब ठेवा. वडीतून जाताना मी सरळ जात होतो, सरळ येत होतो. जसं 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो, सर्व्हिस रोडने टर्न मारतो. जर इकडे जायचं असलं बीडकडे जातो आणि इकडे जायचं असलं तर इकडून टर्न मारतो, पण वडीतून जात नाही. त्याचं कारण सांगतो. गैरसमज होऊ नये, जातीवाद वाढू नये. वाकडच बघितलं, गाडीचा धक्का लागला, आपले मन दुखता कामा नये, कारण आपण शिवभाऊ एक म्हणून. उरावर नाचत मी नाही, मला उरावर बळच नाचता येत नाही. आपल्यात मन आहे. साताळावर आला बा आमच्या उरावर चालायला लागला. आपले एक मन आहे खेड्यात, तसल्या वागणाऱ्यातला पट्टीतला मी नाही, त्या पट्टीत वागणारा मी नाही. नसता तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मी बी धडक जाईल. समजून घ्या. मी का नाही जाणार धडक? तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मला ते नाही करायचं. तुम्ही इथं आंदोलन उभा केलं, तुम्हाला अधिकार आहे. नाही विरोध दाखवला एकदा सुद्धा, नाही दाखवलं आणि दाखवणार बी नाही, आयुष्यात नाही. मी एक प्रामाणिकपणा आज बोलतोय. तुम्हाला याच्यावर काय कमेंट करायचं, काय टिप्पण्या करायचे तुमचा धंदा. तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं. डर फिर नाही, त्याला माणुसकी म्हणते. डर फिर नाही, त्याला माणुसकी म्हणते की नाही.
शेवटी एखाद्या चुकीमुळं त्यांच्या किंवा आपल्या शिवाभावात कायमची नाराजी आयुष्याची पसरू नये म्हणून पाय फुकून वागतो आणि पाय फुकूनच चालतो. पाऊल टाकताना सुद्धा विचारच करतो. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे, आजच नाही. मी आडमुठ्यावानी कधीच वागत नाही नारड्याला येईपर्यंत. पण त्याचं ऐकून आपले गाव, आपला समाज एकजूट राहायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे, एकमेकाला विरोध नाही केला पाहिजे. तुम्ही पटवून घ्या. शेवटी आमचा सुद्धा नाविलाज. जर आता असं झालं, शांत बसा, ऐकायला येत आहे ना, जरा गांभीर्य समजून घ्या. मी किती तळतळीत सांगतो. शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा, कोणत्या भूमिकेत राहायचं. तुम्ही एक पट करता, हे दुप्पट करतील, हे सुरूच राहणार. मग आम्ही हटत नाहीत हे मात्र खरं, कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार. आमचं जर हैदराबादचं गॅजेट निजामकालीन सरकारी नोंदी आहेत, त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत. तुम्ही जर रद्द करा म्हणलं तर वाढणार, नाही तर काय होणार. तुमचं वावर आम्हाला द्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच. तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जनावर चारली तुम्हाला राग येणारच. मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जनावर चारल्यावर आम्हालाही राग येणार.